नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसानंतर आपल्या जे काही व्हिडिओचे जे काही गॅप पडले होते ते खूप दिवस मी व्हिडिओ टाकलाच नव्हता, परंतु आता ॲडमिशन प्रोसेसबद्दल मी हा व्हिडिओ टाकत आहे. हा व्हिडिओ असणार आहे आपला बी फार्मसी, BSc ॲग्रिकल्चर, CET रजिस्ट्रेशन असेल किंवा BSc नर्सिंग असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपलं ॲडमिशन होणार आहे की 2026 आता चालू झालेलं आहे. 2026चं जे काही BSc ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन सुरू होतील. आत्ता तुम्ही 12वीला असाल तर विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर करायचं आहे, बी फार्मसी करायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे, तर तुम्हाला कोणती CET ही मॅन्डेटरी असणार आहे, कोणती तुम्हाला कंपल्सरी असणार आहे, याबाबत आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे. आपले जे काही MST CETचे जे काही रजिस्ट्रेशन होतं तर ते रजिस्ट्रेशन 10 जानेवारीपासूनच सुरू झालेलं आहे, परंतु आज आहे 25 जानेवारी. हा व्हिडिओ खूप लेट झालेला आहे, पण तरी पण असे विद्यार्थी आहेत की ज्यांना हे काही माहितीच नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा मी व्हिडिओ टाकत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे काही BSc ॲग्रिकल्चरला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त तुमचे 12वीला जरी तुम्हाला 90% असेल तरी तुम्हाला BSc ॲग्रिकल्चरला काय होत नाही, ॲडमिशन भेटत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ॲग्रिकल्चर करायचं आहे, बी फार्मसी करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला MST CET ही एक्झाम तुम्ही देणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही एक्झाम दिली आणि भलेही तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला 1% पडू, 2% पडू, तरीही तुम्ही काय होऊ शकता की त्या ॲडमिशन पोर्टलसाठी तुम्ही इलिजिबल होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला ही CET देणं गरजेचं आहे. तर जी काही MST CET आहे तर ते MST CETचे जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे 2026-27चे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या पोर्टलवरती येऊन तुम्हाला ह्या पोर्टलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर ते तुम्ही तिथे जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की त्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्हाला ही एंट्रन्स द्यायची आहे. त्यानंतरच तुम्ही इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, तर ह्या तीनही डिग्री कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही इलिजिबल राहाल. तर ही चूक करू नका तुम्ही. ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून तुम्ही काय करायचं आहे, CETला ॲप्लाय करायचं आहे. त्यानंतर जे काय आपलं शेड्यूल आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय आपलं शेड्यूल आहे तर याच्यामध्ये आपली जे काही MST CET आहे तर MST CETची जी काय एक्झाम होणार आहे तर PCB ग्रुपची जी काही एक्झाम असेल तर ती 10/5/2026 पासून तर 11/5/2026 असणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही PCM ग्रुप आहे तर PCM ग्रुपची 14/5/2026 पासून तर 17/5/2026 ही तुमची एक्झाम असणार आहे. तर त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपलं CETचं जे काही तुमची फीज असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमचं 10 जानेवारी 2026 पासून झालेलं आहे. आत्ता 12 फेब्रुवारी 2026 तुम्ही ह्या CET सेलला ॲप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुमचं जे काही पेमेंट आहे तर ते तुम्ही 13 फेब्रुवारी 2026 तुम्ही काय करू शकता, त्याला पेमेंट तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे एक्झामचं ते तुम्हाला नंतर त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर जी काही फीज असणार आहे तर आपली जी काही फीज आहे तर ती मी तुम्हाला फीज सांगतो थोडक्यात. तर ज्यांची कॅटेगरी ओपन आहेत किंवा आउटसाईड महाराष्ट्र स्टेट आहेत तर त्यांच्यासाठी 1300 रुपये फीज आहे. आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांना 1000 रुपये फीज असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲग्रिकल्चर करायचं आहे, फार्मसी करायची आहे, इंजिनिअरिंग करायची आहे, तर तुम्हाला ह्या CETचे रजिस्ट्रेशन करून याची एक्झाम देणं तुम्हाला काय आहे, गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर असे म्हणला की मी पैसे भरून ॲडमिशन घेतो न CET देतात तर असे चालत नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला CETचे रजिस्ट्रेशन करून CETचे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला ही एक्झाम द्यावीच लागते. त्यानंतरच तुमचे काय होतं, रजिस्ट्रेशन होते. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.